हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग। तर आज आहे पोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या आजच्या ब्लॉगला सुद्धा सुरुवात झालेली आहे। तर नवीन कोणी असाल तर आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा। तर आज ना शानूची शाळा लवकर होती त्याच्यामुळे ती आलेली आहे, म्हणून तिथं बॅकग्राऊंड साऊंड येत आहे। तर ती लवकर आली, आज 12 वाजता आली। पोळा असल्या कारणाने त्यांनी लवकर शाळा सोडली आणि माझे कामं तर सर्व करून घेतले आहे मी। सणाचा स्वयंपाक संध्याकाळीच असतो आमच्याकडे, तर संध्याकाळी म्हणजे 6 वाजेपर्यंत तरी होऊन जातो। तर सणाच्या स्वयंपाकाला मी काही सुरुवात केलेली नाही आहे। सकाळचा जो स्वयंपाक आहे तो झाला माझा, आता फक्त पूजा व्हायची आहे। आंघोळ झाली माझी आणि आता पूजा करते मी, पूजा करून घेते आणि मग ते जे मेढे असतात जे दरवाजा बाहेर ठेवतात त्याची पूजा केली जाते। तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच, कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते। तर आमच्याकडे पूजा कशा पद्धतीने केली जाते हे तुमच्यासोबत नक्कीच शेअर करते, जेवढं जमते तेवढं। तर चला, तर सर्वात आधी मी इथे मंदी बैलांची पूजा करून घेतली आणि आदल्या दिवशी सुद्धा आवतण दिल्या जाते। खान शेकणी होते आणि आवतण देते की आज आवतण घ्या, उद्या जेवायला या, आज आवतण घ्या, उद्या जेवायला या, असं म्हणून आवतण दिल्या जाते उद्याच्या पोळ्यासाठी। तर या मेढ्यांची पूजा करायसाठी ना मी इथे काढत आहे, इथे याची साल म्हणजेच वाघ काढत आहे, कारण त्यांनीच बेलपत्री वगैरे बांधल्या जाते। तर कोणी सुतानी पण बांधतात, तर मला जमते ते वाघ वगैरे काढणं, म्हणून मग मी करत असते असं। वाघ काढून घेते आणि मग असं बेल आणि बेलाचं एक पान आणि फूल, हे बेलाचे पान फूल असं वाकानी बांधून त्याची पूजा करते। आणि हे जे मेढे आहे हे सकाळीच ठेवल्या जाते दरवाजापुढे, दरवाजापुढे ठेवल्या जाते, पुन्हा देवघरात पाशी ठेवल्या जाते म्हणजे देवापाशी, आणि एक तुळशीपाशी ठेवल्या जाते। देवपूजा करून झाल्यानंतर मग इथे मेढ्यांची सुद्धा पूजा केल्या जाते। तर मी आता तेच करत आहे आणि सर्व जेवढे मी मेढे ठेवलेले आहे पाठीमागच्या दरवाजात सुद्धा ठेवलेले आहे आणि पुन्हा गॅलरीच्या दरवाजापाशी पण ठेवलेले आहे। सर्व याची मी अशाच पद्धतीने पूजा करून घेणार। पूजा वगैरे करून झाल्यानंतर माझे जेवढे कामं आवरायचे होते ते आवरून घेतले आणि मग मी लगेच स्वयंपाकाला सुद्धा लागून गेली, कारण मला जायचं होतं पोळ्यात। तरी सुद्धा एवढ्या लवकर स्वयंपाकाला लागल्यानंतरही मला नाही का वेळ झालाच, तर शेवटी पोळा फुटलाच। पण मी म्हटलं चला, तुम्हाला जेवढं काही आमच्या देवळीतलं पोळा कसा भरतो कसा नाही दाखवाय, म्हणजे जेवढं शक्य होते तेवढं दाखवून देते म्हटलं। आणि बघू शकता तुम्ही पोळ्यातून नंदीबाईला आलेले आहे आणि पूजासुद्धा सुरू आहे। पहिले सर्वात आधी तर ते आपापल्या घरी जाणार, त्याच्यानंतर मग सर्वांच्या घरी जाणार, मग त्यांची पूजा होणार। तर अशा पद्धतीने आमच्याकडे पोळा असतो, हा मोठा पोळा। आणि गाडी चालवता यांच्या डोळ्यात गेला होता किडा, तर थोडा वेळ तिथे आमचा 5 मिनिटं वेळ गेला। तर असं करत करत मग आम्ही अखेर पोचलो पोळ्यामध्ये। आणि बघू शकता तुम्ही छोटे छोटे मुलं मस्त असे पोळ्यातून खेळणे वगैरे घेऊन येतात, पुन्हा बलून्स हे ते म्हणजे जे काही खेळण्याजोगत असतं लहान मुलांचं ते सगळे काही खेळणे पोळ्यात मिळत असतात। मी सुद्धा लहान होती तर मी सुद्धा आणायची, माझी तर काही नाही, मी मस्त बाहुलीच घेऊन यायची, माझी एकच एकुलती एक फेवरेट बाहुली होती, बस बाकी काही आणायची नाही मी। आणि माझे बाबा, माझं एखाद्या वेळेस जाणं जरी नाही झालं तर माझे बाबा माझ्यासाठी बाहुली घेऊन यायचे। तर असं होतं। आणि इकडे ना असे 4-5च दुकानं होते, तर इथे जास्त करून बलूनच दिसत होते। बलून मग पोरांसाठी घेतले, एक विहानसाठी घेतला आणि एक शानूसाठी घेतला, तर दोघांसाठी बलून घेतले आणि मग निघालो घरी। काही बाकी खेळवण्यामध्ये तर तेवढं काही इंटरेस्टिंग असं काही वाटलेलं नाही आणि बरेच असे खेळवणे घरी आहे, त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये कशाला विनाकारण टाईमपास करत बसण्यापेक्षा घेऊन घेऊ आणि घरी निघून जाऊ म्हटलं। आमच्याकडे आता बैलजोड्या वगैरे तर काही येणार तर नाहीच आहे, कारण तिकडे हॉस्पिटलमध्ये येणं तर पॉसिबल नाहीच आहे। तर हे बघू शकता येलो कलरचा जो बलून दिसत आहे ना, बस तसाच एक बलून घेतला आणि बस निघालो मग आम्ही घरी। आणि इकडे ना बँड वगैरे असं 4-5 जोड्या होत्या की त्यांची छान बँड वगैरे वाजवत गाजवत मिरवणूक काढलेली होती। आणि ज्या बैलजोडीचा नंबर आलेला होता ते सुद्धा तुम्हाला समोर दिसणारच। तर बघू शकता साज वगैरे इकडे छान मस्त असा साज केला जातो बैलांना। आमच्या बाजूच्या क्वार्टरमध्ये एक ताई राहतात, तर त्यांच्याकडे एवढा काही असा साज वगैरे नसतो असं त्या सांगत होत्या। त्या पण बोलत होत्या की मी पहिल्यांदा इकडे असा म्हणजे एवढं काही उत्साहात पोळा बघत आहे आणि एवढा साज वगैरे। ही जी समोरची बैलजोडी आहे ना, या बैलजोडीचा नंबर आलेला होता, बघू शकता तुम्ही, त्या मुलाच्या हातात प्राइज आहे।
अशा पद्धतीने देवळीचा पोळा होता, जो अर्धवट तुम्हाला बघायला मिळाला. तर पूर्णपणे आता पुढच्या वर्षी बघू, हिचा करू किंवा तिकडला करू, तर नक्कीच बघायला मिळणार. मागच्या वर्षी ना तुम्ही इकडला पोळा बघितला तर वर्धेचा, पण यावर्षी आम्ही देवळीलाच होतो, तर देवळीचा पोळा अर्धवट काय असे ना देवळीतला पोळा दाखवण्याचा प्रयत्न केला. तर पुढच्या वर्षी जर इकडेच थांबलो तर नक्कीच पुढच्या वर्षी पूर्ण पोळा दाखवायचा प्रयत्न करणार. तर घरी आल्यानंतर मी आधी जे देवापाशी काकडी ठेवलेली होती पूजा करून, तर ती काकडी घेतली आणि अक्षिदीचं घेतलं आणि आता यांचे पाय धुवून यांना अक्षिद लावून दारात काकडी फोडणार. काकडी फोडून झाल्यानंतर त्याचे थोडे छोटे छोटे काप करून त्यात साखर टाकून हाच प्रसाद सगळ्यांना वाटला जातो. कोणत्या गावात, म्हणजेच माझ्या बाबाचं जे गाव आहे परसोडी, तिथे तर काकडी म्हणजे जसं सोनं आपण वाटतो ना दसऱ्याच्या वेळेस, तसंच तिथे काकडीचे छोटे छोटे तुकडे दिल्या जातात. खात नाही ते दिल्या जातात आणि पाया लागून म्हणजे पाया पडून सर्वांचा आशीर्वाद घेतला जातात. तर अशा पद्धतीने कुठे म्हणजे प्रत्येक जिल्हा जर सोडला ना तर सगळीकडे असं वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळे रिच्युअल्स असतात. तर आमच्याकडे जसं आहे तशा पद्धतीचं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. काकडीचे काप करून त्यात साखर टाकून शानूकडे मी तो प्रसाद वाटायला देऊन दिला. ती गेली आहे वाटायला. आणि मी आता बघू शकता तुम्ही इकडे किती पसारा करून ठेवलेला होता. मी म्हणजे आता सणाचा स्वयंपाक म्हटलं तर पसारा होतोच म्हणा, पण मला ना तिकडे जायचं होतं म्हणून मी ना पसारा तसाच टाकून गेली होती, कारण तिकडलं पण नको सुटायला म्हटलं. तर श्रीखंड वगैरे करून व्हायचंच होतं, म्हणजे श्रीखंड रेडीमेडच आणलेलं होतं पण त्याला थोडंसं पातळ करायचं होतं. तर ते मी थोडंसं दूध टाकलेलं होतं. बरं मी दूध टाकलं, कारण की इतकं आंबट होतं ना श्रीखंड खूप जास्त. तर त्याच्यात थोडंसं दूध वगैरे टाकून थोडंसं पातळ करून घेतलं. आलूची भाजी केली होती मी आज. तर आलूची भाजी ना अर्धी शिजवली होती, कारण तिकडे जायचं होतं म्हणून. तर भाजी अर्धी शिजवली आणि अर्धी आता चालू आहे ती गॅसवर हळू आचेवर शिजत आहे. त्यानंतर गॅस ओटा क्लीन करून भांडे वगैरे घासघूस करून सगळं क्लीन करून घेतलं आणि मग मी इथे दिवेबत्तीची तयारी करत आहे. आणि मी जेव्हाही केव्हा पूजा करत असते किंवा दिवाबत करत असते तेव्हाही शानू येऊन माझी हेल्प म्हणा किंवा तिला एक इंटरेस्ट म्हणून आहे यामध्ये, तर ती करत असते. आणि इथे देवाला नैवेद्य दाखवून दिला आणि मग आम्ही सुद्धा जेवण करायला घेतलं. तर आजच्या जेवणात काय काय बनवलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार. आणि किती छान प्रसन्न असं वातावरण वाटते ना घरात पूजा वगैरे सर्व झाल्यानंतर. तर जेवणात बघा पोळी आहे, वरण आहे, भात आहे, श्रीखंड, आलूची भाजी, भजे, पापड, कढी, पुरणपोळी आणि त्यावर छान असं साजूक तूप. तर तुम्ही पण या जेवायला. आम्ही पण छान मस्त असं जेवण करतो. तर मंडळी मस्तच असं जेवण झालं मगाशी आणि मग मी घरातलं सगळं आवरून घेतलं, भांडे वगैरे घासून घेतले. आणि आज लवकर झालं ना, खरंच खूप मस्त वाटत होतं, कारण की कसं माझ्या तोंडात मस्त शब्द हा खूप जास्त येतो, काय नाही ती सवय पडलेली आहे. तर खरंच लवकर जर झालं ना खूप चांगलं वाटते, कारण की कसं फिरायला बरोबर वेळ भेटून जाते आणि झोपीचा सुद्धा टायमिंग म्हणजे घरी आपण वेळेच्या आत लवकर येऊन जातो. माझ्या चेहऱ्याचं जे आहे ना खूप जास्त बिघडत चाललेलं आहे. हे बघा पूर्ण अशी डाग पित्त आल्यासारखं होत आहे. तर हे मला दाखवायचं आहे आता कोणत्याही हल्दीत. आता तर सुट्ट्या आलेल्या आहे आणि दवाखाना चालू राहते नाही राहत, पुन्हा यांचीसुद्धा ड्युटी आहे. तर या 2 दिवसात तर जाणं होणार नाही, पण जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा मी त्या दिवशी जाणार. तो वेळातून वेळ काढून तरी जाणार आणि माझ्या पहिले दवाखाना करणार. तर चला मग मंडळी, आता तर सध्या मी करते आराम, झोपते, कारण की दिवसभर या सुट्ट्यापाशी उभं राहणं झालं आणि दिवसभर वर्दळ चालू होती. तर आता करते मी आराम. भेटू आता उद्या. आज आहे तानापोळा आणि तानापोळ्यामुळे आमच्या इकडे पूर्ण आवाज आहे. सगळीकडे पोळा भरलेला आहे, तर डीजे विजे सगळं काही आहे. तर आम्ही पण इकडे तयारी सुरू आहे आमची. जेवण खावण सगळं काही झालं आमचं. आता मी ब्लॉग सकाळपासून काही स्टार्ट केलेला नाही, कारण की सकाळपासून काही ना काही सुरूच आहे. तर ब्लॉग काही शूट केला नाही. मला म्हटलं चला आता तरी ब्लॉगला स्टार्ट करूया, सुरुवात करायची. तर आता नंदी वगैरे सजवणं सुरू आहे यांचे तिकडे आणि मला जेवणाचे भांडे घासायचे. मी तेवढे भांडे घासून घेते आणि मग तिची तयारी करून देते. तर चला मग तयारी वगैरे जास्त काही नाही, साधीच तयारी करून देणार आहे, कारण तिथे बराच वेळ उभं राहावं लागते. खूप
कंटाळून जातात मुलं, म्हणून मग मी तिला साधीच तयारी करून देत आहे आणि सजावट दाखवते तुम्हाला. मग झाल्याच्या नंतर सजावट दाखवते पूर्ण. तर चला मग मी पण तयार, मला पण तयारी करायची आहे. आम्ही पण जाऊ सगळेजण आमच्या क्वार्टरमधले. नेमकं जायच्या वेळी एवढा पाऊस येऊन गेला, एवढा धो पाऊस आला. बघू शकता तुम्ही, पूर्ण असा चिखल करून टाकला. सकाळपासून पाऊस नव्हता, पण जायच्या वेळेस म्हणजे जेव्हा पोळ्यात जायची वेळ आली तेव्हा नेमका पाऊस आला आणि सगळे चिकचिक करून चालला गेला. तसं तिकडे पण जिथे पोळा भरते ना तिथे सुद्धा थोडंसं घाई, म्हणजे तिथे सुद्धा गडबड झाली, कारण की नुसता पाऊसच नव्हता तर वारा धुवून सुद्धा होती. त्याच्यामुळे हे डेकोरेशन वगैरे केलं तर ते थोडंसं अस्ताव्यस्त झालेलं होतं, पण तरीसुद्धा छान असा पोळा साजरा केलेला आहे आणि मस्त असा भव्य पोळा भरलेला होता. तर तिथे गेल्यानंतर ना इतकं छान वाटत होतं, कारण छोटे छोटे मुलं होते आणि त्यातल्या त्यात नंदी तर इतके छान सजवलेले होते. सर्वांचे मस्त असं सजवलेले होते आणि मोठे सुद्धा नंदी होते. तर मी तुम्हाला समोर दाखवतेच किती छान असं सर्वांनी डेकोरेशन केलेलं आहे. तर ते आणि वेशभूषेचं सुद्धा कॉम्पिटिशन होतं, तर त्यातही मुली खूप छान अशा नटून आलेल्या होत्या. मुलं मुली छान दिसत होते सगळे. चला आपण बैल कोण यांना मस्त घातलं कुर्ता गिरता. चला ना चला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री रामदासजी तडस साहेब, माजी खासदार वर्धा लोकसभा क्षेत्र यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच माजी नगरसेवक नगर परिषद देवडी श्री सुनील भाऊ वासू यांचं आगमन झालेलं आहे. व्यापारी माझे अध्यक्ष माननीय श्री रामदासजी तडस साहेब, माजी खासदार वर्धा लोकसभा क्षेत्र या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. माजी नगराध्यक्ष नगर परिषद देवडी यांचं आगमन झालेलं आहे. माननीय श्री सुनील वासू माजी नगरसेवक नगर परिषद देवडी आजी आजारी आहे. डीजे बंद आहे त्याला म्हणजे त्या पिकवली दुकानात आता डीपी कुठं आहे कुठं आहे. त्यांचं सुरू आहे, जजमेंट सुरू आहे. इथे जजमेंट चालू. देवडी नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री सुनील वासू यांचं स्वागत राहुल काशीकर असा नंदीने जस नाही. आता आपण पहिले असा आपल्या वेळेस असे नंदी होते बा म्हणलं. हो मस्त ठेवली माझ्या. देवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री अमोलजी मंडाळकर साहेब यांचं स्वागत पप्पूभाई पटेल करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अरे फुलाला माननीय सौ वंदनाताई चापले यांचं स्वागत वैभव कारंडकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
कनिष्ठ महाविद्यालयाचे अत्यंत की धीरज उमाडे यांचं स्वागत सुशांत गाडीकर पितळचा नंदी आहे. ठेवा तिथं तेच हो. तर फुटला ताना पोळा सुद्धा फुटला आणि मग आम्ही घरी आलो आणि इथे आता घरी आल्यानंतर नंदींची पूजा करून घेणार आणि मग यांना पोळी देणार. पोळी कोणी पोळी म्हणतात, कोणी भोजारा म्हणतात. तर म्हणजेच पैसे दिले जाते. तर दोघांना भोजारा दिलेला आहे, पोळी दिलेली आहे आणि यांना ना तिथे टिफिन मिळालेले होते गिफ्टमध्ये पोळ्यामध्ये. तर ते त्यांच्या हाती होते. बाकीच्या आमच्या क्वार्टरच्या बाकीच्या मुलांपाशी नंदी काही होते नाही. तर त्यांना असंच बोलवलं आणि सगळ्यांना पोळी दिली आणि मग थोड्याच वेळात पुन्हा पाऊस सुरू झाला. तर मग मी काही मामाच्या घराकडे वगैरे काही गेली नाही शानूला घेऊन. नाही तर दरवर्षी मी जात असते आणि तानापोळा मी इकडलाच करत असते. आणि मुलांना किती गिफ्टमध्ये म्हणजे खूप त्यांना असं गिफ्ट वगैरे मिळालं की खूप जास्त एक्साइटमेंट असते तर ओपन करायची. तर इथे त्यांची गडबड चालू होती आणि बघा किती छान असे टिफिन आलेले आहे आणि एक बिस्किटचा पॅकेट दिलेला होता गुड डे. तर मुलांना खूप आनंद झालेला होता. तर चला मग आता या आनंदासहितच मी आजच्या व्लॉगला इथेच एंड करते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.